गुड मॉर्निंग टू ऑल। अब हवाएं ही करेगी रोशनी का फ़ैसला, जिस दिए में जान होगी वो दिया रह जाएगा। तर आज मार्केटमध्ये आपण अतिशय कठीण कालखंडातून जात आहोत. मार्केटमध्ये व्हॉलॅटिलिटी आहे. FIIs सेलिंग करत आहेत, परंतु त्यांच्या सेलिंगचा जो काही फ्लो आहे तो कमी झालेला आहे आणि ट्रेडिंग व्हॉल्यूम देखील कमी झालेला आहे. परंतु मार्केट अजूनही वरच्या दिशेला जाताना दिसत नाही आहे. काल देखील 92 पॉईंट परत खाली आलं. 22,500च्या खाली आपण परत आलो. इंडसइंड बँकेमध्ये डेरिव्हेटिव्ह अकाउंटमध्ये काहीतरी डिस्क्रिपन्सी आढळल्यामुळे इंडसइंड बँकचा शेअर देखील आज खूप खाली आलेला आहे. या सर्व वातावरणामध्ये आपल्याला पेशन्स ठेवण्याची खूप गरज आहे. या पेशन्स ठेवून इन्व्हेस्टेड राहून आपल्याला आपला पुढचा मार्ग शोधायचा आहे. यामध्ये देखील काही चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत. आपला 2024-25चा खरीपचा जो रिपोर्ट आलेला आहे त्यामध्ये गव्हाचं आणि तांदळाचं विक्रमी उत्पादन आपल्याकडे झालेलं आहे. अशा बऱ्याचशा चांगल्या गोष्टी झालेल्या आहेत. परंतु तरी देखील अमेरिकेचं टॅरिफ वॉर असेल, रशिया युक्रेन वॉरच्या काही घडामोडी असतील, त्यामुळे मार्केट अजूनही वर जाताना दिसत नाही आहे. आणि त्यातच काल डाव जोन्स आणि नॅसडॅक देखील पडलेले आहेत. तेथील IT शेअर पडत आहेत, त्यामुळं इनडायरेक्टली आपले IT शेअरसुद्धा पडत आहेत. परंतु मागच्या आठवड्यामध्ये मेटल इंडेक्स जर पाहिला तर त्यामध्ये काही ग्रीन शूट्स आपल्याला दिसत आहेत, तर त्याकडे लक्ष देणं आपल्याला गरजेचं आहे. आणि शेअर मार्केटमध्ये पैसे आपल्याला तो इझी मनी वाटतो, परंतु तो इतका सोप्या पद्धतीने आपल्याला मिळत नाही. तो त्याची काहीतरी किंमत मागतो आपल्याला, आणि ती किंमत असते आपला वेळ, ती किंमत असते आपण त्याच्यासाठी केलेला अभ्यास, आणि सगळ्यात महत्त्वाचं पेशन्स, का आपण किती धैर्य ठेवलं आहे. आपण चांगल्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टेड राहून आपण किती कालावधीपर्यंत त्या कंपनीच्या सगळे रिझल्ट पाहून किती काळ आपण त्या कंपनीबरोबर राहतो आहे आपण, तर ते देखील अतिशय महत्त्वाचं आहे. तर शेवटी जाताना फक्त एकच आशावाद साहिर लुधियानवी जी यांच्या शब्दामध्ये आपल्यासमोर मांडतो. वो सुबह कभी तो आएगी, उन काली सदियों के सर से जब रात का आंचल ढलेगा, जब दुख के बादल पिघलेंगे, जब सुख सागर छलकेंगे, जब अंबर झूम के नाचेगा, जब धरती नगमे गाएगी, वो सुबह कभी तो आएगी, वो सुबह कभी तो आएगी. धन्यवाद.